नमस्कार, माझे नाव ऋतुजा अरविंद वाघमोडे. मी इयत्ता 9वीत शिकते. माझ्या शाळेचे नाव आहे बाबुराव पाटील विद्यालय गोटेवाडी. तर माझ्या प्रयोगाचे नाव आहे आत्मनिर्भर भारत सेंद्रिय शेती. मी हा प्रयोग का घेतला तर सध्या भारतात रासायनिक खतांचा वापर खूप जास्त प्रमाणात चालू आहे. त्यामुळे जमिनीची नापीकता वाढत आहे. त्यामुळे माणसांच्या प्राण्यांच्या आरोग्यावर खूप विपरीत परिणाम होत आहेत आणि हे विपरीत परिणाम रोखण्यासाठी मी हा प्रकल्प घेतला आहे. तर मी सर्वप्रथम तुम्हाला सांगते की सेंद्रिय शेती म्हणजे काय. तर सेंद्रिय शेती म्हणजे नैसर्गिक संसाधनांचा वापर करून तसेच पारंपरिक बियाणांचा वापर करून केलेली विषमुक्त म्हणजेच रसायनांचा वापर टाळून केलेली शेती म्हणजे सेंद्रिय शेती होय. सेंद्रिय शेतीचे फायदे काय आहेत तर सेंद्रिय शेतीमुळे आपल्या जमिनीचा पोत सुधारतो. आपल्या माणसांचे प्राण्यांचे तसेच वनस्पतीचे सुद्धा आरोग्य उत्तम राहते. सेंद्रिय खतांमुळे जसे की कंपोस्ट खत, गांडूळ खत, शेणखत इत्यादी खतांमुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, जमिनीची सुपीकता वाढते. तसेच जमिनीला आवश्यक असा सेंद्रिय कार्बन, नायट्रोजन यांचे प्रमाण सुद्धा जमिनीतील वाढते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वनस्पती आणि प्राणी यांच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम थांबले जातात. आम्ही हा प्रकल्प सर्व शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीविषयी जागरूक करण्यासाठी करण्याचे ठरवले आहे. माझी सर्व देशवासियांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी त्यांच्या शेतामध्ये सेंद्रिय शेतीचा अवलंब करावा. प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या आरोग्याशी खेळणे थांबवावे. मी म्हणत नाही की तुम्ही तुमची संपूर्ण शेती सेंद्रिय शेती बनवा. तुम्ही ह्या पहिल्या वर्षी तुमची फक्त 1 एकर शेती सेंद्रिय शेती बनवा. समजा जर तुमची 5 एकर शेती असेल तर या वर्षी 1 एकर, पुढच्या वर्षी आणखीन 1 एकर असे करत करत टप्प्याटप्प्याने संपूर्ण 5 एकर शेती असेल तर ती सगळी सेंद्रिय शेती